काजू उत्पादक शेतकऱ्यांना केवळ 10 रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे फसवे गाजर आम्हाला नको। किमान 50 रुपये अनुदान द्यावे, जीएसटी बिल देण्याची अट रद्द करावी, तसेच कृषी खात्याने मूल्यांकन करावे आणि सहहिस्सेदारांची संमती या जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी उबाटा शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन केले। आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हा प्रमुख संदेश पारकर, संजय पडते, सतीश सावंत, अतुल रावराणे, कन्हैया पारकर, सुशांत नाईक, गुरु गडकर, नागेश ओरोसकर, अमरसेन सावंत, राजन नाईक, जय भारत पालव, महिला आघाडी प्रमुख यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते। शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी सर्व सहकारी माझे आणि त्यांच्यामुळे या आंदोलनाला खऱ्या अर्थाने वाचा पडली ते शिवसेनेचे नेते सतीश सावंत। खरं तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मार्च एप्रिल मध्ये या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन असणाऱ्या काजू उत्पादनामध्ये 100-110 रुपये काजूचा दर होता आणि त्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी लोकसभेची निवडणूक घेऊन ते आंदोलन मागे घेऊन शेतकऱ्यांना भूलथापा दिला होता की शेतकऱ्यांना आम्ही या ठिकाणी अनुदान देऊ, काजूमध्ये हमीभाव देऊ, परंतु हमीभाव शेतकऱ्यांना शेवटपर्यंत मे महिन्यात देण्यात आला नव्हता ही वस्तुस्थिती आपण सर्वजण जाणताय। त्यानंतर झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेच्या पहिल्याच दिवशी हा विषय मी विधानसभेमध्ये मांडला होता की शेतकऱ्यांना काजूचा हमीभाव मिळाला पाहिजे आणि त्यांना अनुदानाची रक्कम मिळाली पाहिजे। कामगार आहे या सगळ्यांवर त्या ठिकाणी सातत्यानं अन्याय करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहे। काजू, आंबा जे कोणी जिल्ह्यातले शेतकरी आहेत, फळबागायतदार आहेत, जर आपण महाराष्ट्रात पाहिलं, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल, त्या ठिकाणी कापसाचं नुकसान झालं, इथल्या पिकांचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यांना लगेच त्या ठिकाणी हमीभाव मिळतो, त्याला त्या ठिकाणी चांगला दर मिळतो आणि त्या शेतकऱ्यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळतो। आजचा काजूचा भाव पाहता जिल्ह्यातील उत्पादनानुसार शेतकऱ्यांचे सुमारे 600 कोटी रुपयांचे नुकसान झाले। ते 10 रुपये अनुदानाने भरून येणार नाही। त्यामुळे हा GR फसवा असल्याचं सांगत 9 जुलैच्या शासन निर्णय फाडण्यात आला। या आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी देण्यात आला।